नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूप जबरदस्त असणार आहे। अर्णवच्या आयुष्यात एक नवीन एंट्री होणार आहे। ती व्यक्ती कोण आहे हे आपल्याला पुढे कळणार आहे। पण त्याही पेक्षा अर्णवचा ईश्वरीने असा माज उतरवलेला आहे की अर्णवचं जे तोंड आहे तो पाडून तो निघून गेलेला असतो। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इकडे अर्णवला ईश्वरी म्हणत असते की हे तुमचे पैसे, कारण माझ्या मोबाईलचं रिपेअरिंग करण्याइतकी मी श्रीमंत आहे। माझ्या मोबाईलचं रिपेअरिंग मी स्वतःच्या पैशांनी करू शकते। कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पैशाचा माज दाखवता, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो पैसा आहे ना तोच तुम्हाला एक दिवस जमिनीवर खाली उतरवणार आहे, कारण तुम्ही खूपच माज दाखवत असता। ईश्वरीचं असं म्हणणं असतं। ईश्वरी म्हणत असते की तुम्ही असाल श्रीमंत, पण आमच्यासाठी माणसाची श्रीमंती ही माणसाच्या चांगुलपणावरती ठरते, तो माणूस स्वभावाने काय आहे त्याच्यावरती ठरते, तुमच्यासारखं नाही, कारण तुम्ही जे करत आहात ते पूर्णपणे चुकीचं आहे असं ईश्वरीचं म्हणणं असतं। आणि ईश्वरी खूप चिडलेली असते, ती ऐकवत असते आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की काहीही झालं तरीही एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे तुम्ही जे आत्ता अरेरावी करत असता तो माज तुम्ही तुमच्याजवळ ठेवायचा आहे, तो माज मला दाखवायची गरज नाही। आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरी तिथं उभी असते आणि तेव्हा तो कॅफेवाला त्यांना म्हणतो की तुमचं टेबल बुक आहे का इथे। तेव्हा मात्र तो म्हणतो की हा कॅफे माझ्या स्टेटसचाच नाही, त्यामुळं मी इथे थांबणार नाही असं म्हणत तिथून इकडे अर्णव निघून गेलेला असतो। अर्णव रागाने कॅफेच्या बाहेर आलेला असतो आणि कॅफेच्या बाहेर उभा असतो तो म्हणजे राकेश। आणि राकेशला तिथे पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो, कारण राकेश जेव्हा अर्णवला तिथे पाहतो तेव्हा राकेश पाहतच राहतो। राकेशला कळत नाही आहे की हे सगळं काय झालेलं आहे आणि हा इथे कसा आलेला आहे, मला काळजी घ्यावी लागणार आहे इथून पुढं, जर असं होणार असेल तर खूप अवघड आहे असं म्हणत राकेश तिथून निघालेला असतो, गाडीमध्ये लपून बसतो। राकेश विचार करत असतो की हे सगळं काय झालेलं आहे। राकेशला धक्का बसलेला असतो आणि राकेश म्हणत असतो की यापुढं मला खूप जपून राहावं लागणार आहे, खूप अवघड गोष्ट आहे ही असं राकेश म्हणत असतो। मग अर्णव ज्याच्याबरोबर त्यांची मीटिंग असते ते क्लायंट तिथं आलेले असतात आणि ते म्हणत असतात की काय झालं, या कॅफेमध्ये नाही आहे का। तेव्हा अर्णव म्हणतो सॉरी, पण या कॅफेमध्ये आपण मीटिंग नाही करू शकत, तिथे शेजारी एक 5 स्टार हॉटेल आहे, तिथे आपण मीटिंग करूया असं अर्णवने सांगितलेलं असतं। आणि त्यांना मीटिंगला घेऊन तो बाहेर जातो। इकडे राकेश अर्णवची गाडी गेली की कॅफेमध्ये आत येतो आणि ईश्वरी खूपच रागात तिथं बसलेली असते आणि तेव्हा राकेश तिथे येतो आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवतो। ईश्वरी रागानेच म्हणते कोण आहे असं ती वसकते, तेव्हा राकेशला पाहून ती सॉरी म्हणते। इकडे आता आत्या ही ईश्वरीची तब्येत कशी आहे, तिला काय झालं हे कळत नाही आहे, म्हणून ती आत आलेली असते। नमूसाठी खूप मोठं टास्क असतं, ते म्हणजे यांना कंट्रोल करणं, म्हणजे नमूला आत्याला कंट्रोल करायचं असतं, आत्याला सांभाळून घ्यायचं असतं, कारण काहीही झालं तरीही आत्याने ते पांघरून काढलं नाही पाहिजे, कारण आत्याने जर पांघरून काढलं तर इशू आणि नमूचं बिंग फुटणार असतं, कारण आतमध्ये इशू ही बसलेली नसते। ह्या सर्व गोष्टी घडत असतात आणि तेव्हा मात्र इकडे आत्याला नमू म्हणत असते की अगं आत्या, तू किती नाजूक आहे सांग बरं, तिला ताप आलेला आहे आणि तू जर तिच्या अंगाला हात लावला आणि तुला पण ताप आला तर काय करायचं सांग बरं। तेव्हा आत्या म्हणते हो गं, आधीच मला कणकण आलेली आहे, माझं अंग दुखत आहे, त्यापेक्षा नकोच हे मला असं ती म्हणत असते। इकडे इशूला खूप थंडी वाजत आहे म्हणून तिनं पांघरून घेतलेलं आहे अशी कारणं सांगून जयात्याला नमू येड्यात काढत असते। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे राकेश म्हणतो की हे घे ऑफर लेटर, आणि ईश्वरीला तिचं ऑफर लेटर देतो। इशू म्हणू लागते की एकदम बढिया काम झालेलं आहे असं ती बोलत असते। त्यावेळेस राकेश म्हणत असतो हो, पण इशू म्हणत असते माझं काम काय आहे, कुठं असणार आहे, मला सांगा तरी एकदा असं इशू बोलत असते। परंतु इशूला जराही दम निघत नसतो, तिची मात्र घाई गडबड सुरू असते। राकेश म्हणत असतो आपण कॉफी घेऊन निवांत बोलत बसलो तर नाही का चालणार। तेव्हा इशू म्हणत असते की माझी आत्या, तर तो म्हणतो की तुमच्या ना वाघ मागं लागल्यासारखंच चाललेलं आहे। तेव्हा इशू म्हणते की एक वेळ वाघ परवडला पण आत्या नको, कारण आत्याने काउंटडाऊन सुरू केलेला आहे माझा आणि ते खूपच अवघड होईल, त्यामुळं मला खूप घाई आहे, मला लवकरच निघावं लागणार आहे। आणि मग इशू पुन्हा म्हणत असते की आत्या, कारण तिथं जाणं मला गरजेचं आहे
असं इशूचं म्हणणं असतं. आणि इशू धावतच तिथून निघत असते. तेव्हा तो सांगतो की बांद्र्याला आहे, यायला जमणार आहे का, सकाळी 9ला पोचायचं आहे, असं राकेश तिला सांगत असतो. तो म्हणत असतो काही प्रॉब्लेम आला तर मला कॉल करा, मी आहे ना, मी तुमची मदतच करेल, असं सांगितलं जात असतं. तेव्हा इशू म्हणते की हो नक्की चालेल. खरं तर इशूला जॉब मिळालेला आहे ह्या गोष्टीचा आनंद तिला असतो. आणि राकेशला इकडे आनंद असतो की इशू आणि त्याची भेट होतच राहणार आहे. आणि तिथेच कॅफेमध्ये एका बसलेल्या मुलीला राकेश हाय करतो. इकडे वल्लरीने दागिन्यांची खरेदी सुरू केलेली असते आणि या गोष्टीचा राग मामालाही खूपच आलेला असतो. मामा म्हणत असतो काय चाललं आहे तुझं, आई आणि तिकडे ती दोघीजणी गेलेल्या आहेत आणि तुला त्याचं काहीच वाटत नाही, कारण तू मात्र बिनधास्तमध्ये इथे दागिन्यांची खरेदी करत बसलेली आहे, कारण तुला तर प्रवचनाला जायचं होतं. तेव्हा वल्लरी म्हणत असते मी काय ओल्ड लेडी नाही आहे, त्यामुळं मला प्रवचन वगैरे ह्या गोष्टी आवडत नाहीत. आणि नेमकं त्याच वेळी आजी तिथं पोहोचते आणि आजी तिचं ते बोलणं ऐकते आणि मोतीलाल शेठला घरी बोलवलेलं आहे, दागिन्यांची खरेदी सुरू आहे, हे सगळं तिथं चालू असतं. आणि हे पाहून आजीला खूप राग आलेला असतो. आजी म्हणत असते की हे सगळं काय आहे, म्हणजे हे सगळं तुला करायचं होतं, NGOची माणसं येणार होती ना गं तुझी, कुठं गेली ती NGOची माणसं, का नाहीत आली ती NGOची माणसं, खोटं बोललीस ना तू दागिने घ्यायचे होते म्हणून, नाही तुझं काय चाललं आहे काय हे सगळं. आजी मात्र भयानक चिडलेली असते आणि अंजलीला म्हणत असते की अंजली, खोटं बोलणाऱ्या माणसांना मी काय शिक्षा देत असते ते मला सांग, कारण हिला कळलं पाहिजे की मी खोटं बोलणाऱ्या माणसांना काय शिक्षा देते, हे आजी बोलत असते. तेव्हा अंजली म्हणत असते अगं आजी राहू दे ना. तेव्हा आजी म्हणत असते की कळलं पाहिजे, आत्ताच्या आत्ता सांगायचं आहे. आणि मग मामी इकडे ते दागिने हातात असतात आणि म्हणत असते की बरोबर आहे, मला नाही या घरामध्ये काही मानच नाही आहे, मी काही घेऊ शकत नाही. आणि मोतीलाल शेठ तिथे बोलतात की अहो अंजली मॅडम आणि माईसाहेब तिथं येणार आहेत, हे मला आधी सांगायचं नाही का, त्यांच्या पण चॉईसचे दागिने आणले असते तिथं आम्ही, असं बोललं जातं. तेव्हा आजी म्हणते की दे ना वल्लरी, उत्तर दे मोतीलाल शेठला त्यांच्या प्रश्नाचं, कालच तू फोन केला होता ना, कसं आहे तू आत्ता मला म्हणत आहे की ते इथं आले होते, अचानक ते आले, मग म्हणलं बघावं, ते काही फळवाले नाही आहेत गं अचानक दारात येऊन म्हणायला की फळं घ्या म्हणून, ते दागिनेवाले आहेत आणि ते ज्वेलर्स आहेत, त्यांना बोलवल्याशिवाय ते येत नसतात तिथं, असं आजी बोलत असते. आणि मोतीलाल शेठने वल्लरीचा खोटारडेपणा समोर आणलेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की इकडे वाट लागलेली असते, ती म्हणजे वल्लरीची. पण वल्लरीचं तेवढ्यात बारीक लक्ष जातं, ते म्हणजे समोरून येणाऱ्या अर्णवकडे, कारण तिला त्याच संधीचा फायदा उचलायचा असतो. आणि वल्लरी मात्र अर्णव आलेला पाहून रडायला सुरुवात करते. बरोबर आहे, या घरामध्ये ना मला कसलीच किंमत नाही, मी काहीच करू शकत नाही, मी कुठली गोष्ट घेऊ शकत नाही, मला कोणत्याच गोष्टीचे अधिकार नाहीत, हे सगळं तिने बोलायला सुरुवात केलेली असते. आणि हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे अर्णव पोचलेला असतो. अर्णव म्हणतो काय झालं, आणि मोतीलाल शेठ यातले मामीच्या चॉईसचे कोणते दागिने आहेत, तिला कोणते दागिने आवडलेले होते, असं तो विचारतो. तेव्हा मोतीलाल शेठ सांगतो की या बांगड्या आणि हे 2 नेकलेस हे त्यांना आवडलेलं आहे, असं मोतीलाल शेठने सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे ते दागिने आता बाजूला ठेवले जातात आणि सांगितलं जातं की मोतीलाल शेठ तुमचं पेमेंट मला मेल करून ठेवा, मी तुम्हाला तुमचं पेमेंट करेल. आणि त्याचबरोबर हे जे आहे हे आत्याकडे मामीकडे द्यायचं आहे, असं सांगितलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजी विचार करत असते हे सगळं काय चालू आहे, म्हणजे वल्लरीने हे सगळं नाटक केलेलं आहे. आणि या नाटकामध्ये बळी पडलेला आहे तो म्हणजे इकडे अर्णव. इकडे मामी रूममध्ये येऊन बसते आणि तिने फुल प्लॅन केलेला असतो आणि त्या फुल प्रूफ प्लॅनमध्ये अडकतो तो म्हणजे अर्णव. अर्णव तिथं येतो आणि अर्णव म्हणू लागतो की हे सगळं काय चाललेलं आहे, कारण मला कळलं पाहिजे आत्ताच्या आत्ता. आणि आजीला तो ठणकावून आलेला असतो, हे मामीचे दागिने आहेत, ते मामीने घेतलेले आहेत आणि मामीला तिचे दागिने मिळाले पाहिजेत, असं अर्णवचं म्हणणं असतं. म्हणून त्याने ते दागिने तिथं आणलेले असतात आणि ते दागिने तो तिला म्हणतो की हे घे तुझे. इकडे तर हिने इतका आवडलेला असतो की डोळ्यामध्ये ग्लिसरीन टाकलेलं असतं आणि रडायचं नाटक सुरू केलेलं असतं. आणि तेव्हा मामाही तिथं पोहोचलेला असतो. मामा म्हणत असतो की काय झालं, तेव्हा मात्र ही म्हणत असते की बघितलं ना अर्णव, प्रत्येक वेळेस माझ्या बाबतीत असंच घडत आहे, माझ्यावरती अन्यायच होत आहे, कोणाला काहीच नाही वाटत रे माझ्याबद्दल, असं ती बोलत असते. इकडे आता जयत्याला काळजी वाटत असते. जयत्याला असं वाटत असतं की हे सगळं काय झालं आहे, इशू इतकी आजारी पडली आहे, तुझा बाबा काहीतरी म्हणेल,
तर इकडे जयात्या म्हणते की थांब, इशूला पण आपण चहा देऊया, चहा बनवलेला आहेस ना, मग तिला पण चहा देऊया, तिलाही बरं वाटेल, चहा पिल्यानंतर तरतरी येईल ना तेवढीच, आणि थंडी वाजते म्हणते तर देऊया चहा, असं ती बोलत असते. तेव्हा इकडे नमू म्हणते की अगं नको, थांब मीच बघते तिला. तर इकडे चहा पीत बसलेली असते ती जयात्या, आणि जयात्या ठरवते की आता हिला आपण ईश्वरीला काय झालं हे बघायला पाहिजे. ईश्वरी मात्र अजूनपर्यंत आलेली नसते, आणि ईश्वरी इकडे विचार करत असते की आता नमू विचार करते की काय करायचं. तेवढ्यातच उडी मारून ईश्वरीही तिथे येते, आणि ईश्वरी आलेली पाहून धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरी म्हणते की काय करायचं आता, कारण तुला ताप आला, तू बिमार वाटतच नाही आहे. ईश्वरी लगेच नमूला म्हणते की थांब, थर्मोमीटर दे. नमू म्हणते कुठे शोधू. इशू म्हणते असेल ना तिथे कपाट्यात, बघ बरं आहे का, असं म्हणत तिने थर्मोमीटर आणायला सांगते. आणि मग थर्मामीटर आणला जातो. ईश्वरी तो थर्मामीटर चहाच्या कपात बुडवते, कारण आत्या आल्यानंतर तो थर्मामीटर पाहून तिला वाटलं पाहिजे की बघितलं ना हिला किती ताप आलेला आहे. म्हणजे इतकं डोकं इशूचं चालत असतं की इशूने तो थर्मामीटर त्या चहाच्या कपात बुडवलेला आहे, आणि त्यामुळं हे सगळं घडत असतं. तर ईश्वरीने तो थर्मामीटर चहाच्या कपात बुडवून तोंडात घातलेला असतो. आत्या येते आणि तो थर्मामीटर काढून बघते, तर 107 ताप असतो. आत्या म्हणते काय झालं हिला, इतका ताप, एवढं काय झालेलं आहे अचानक, हा प्रश्न आत्याला पडलेला असतो. आणि आत्या तिला म्हणत असते की हे सगळं काय झालेलं आहे. म्हणून आत्या तिला विचारत असते, तिला म्हणत असते चल आत्ताच्या आत्ता डॉक्टरांकडे आपल्याला गेलं पाहिजे, कारण तुला खूप ताप आलेला आहे. इशू म्हणत असते की मी आत्ता एक गोळी घेतलेली आहे, मगाशी एक गोळी घेतलेली होती, तर मला बरं वाटायला लागले, मी उठून बसलेली आहे, आणखी एक गोळी मी नंतर घेतली की मला आणखी बरं वाटेल, हे बोलत असते. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णवला आजी म्हणत असते की तुला कळत नाही अर्णव, ती वल्लरी प्रत्येक वेळेस तुझा गैरफायदा घेत असते, आणि त्याचमुळं तुला कळत नाही आहे की नक्की काय करायचं आहे, तू अशा पद्धतीने नको वागू, तुझ्या लक्षात येत नाही, असं म्हणत आजी अर्णवला समजावत असते. पण अर्णवला मात्र ऐकून घ्यायचंच नसतं. अर्णवचं असं म्हणणं असतं की नको बोलूस, मग मी मामीला दुखवणार नाही, मामीच्या बाबतीत कुठलीही गोष्ट सहन केली जाणार नाही, हे सगळं चाललेलं असतं. आणि अर्णव स्पष्टपणे आजीला म्हणतो की ठीक आहे, मग तुम्ही नका बोलू. आणि त्याचबरोबर हे सगळं चाललेलं असतं, आणि आजी त्याला म्हणत असते की असं नको करू, पण अर्णव ऐकायलाच तयार नसतो. अर्णव हट्ट लपेटलेला असतो. अर्णवचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी मामीला दुखवायचं नाही. तर उद्याच्या भागामध्ये इकडे पाहायला मिळणार आहे की इकडे ईश्वरी पण त्याला म्हणत असते की आत्या प्लीज तू बाबाला समजव ना, मला जॉब करायचं आहे. आत्या म्हणत असते तुला जॉब करायचं आहे ना, मग तुझी तू बघ, मला काहीही सांगायचं नाही, हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर आत्या म्हणत असते की मला काय सांगायचं नाही, मी काय बोलणार नाही. तर इकडे आता अर्णवच्या घरी एक मुलगी आलेली असते, आणि ती वल्लरीची रिलेटिव्ह असते, आणि ती जात असताना तिचा सँडल कार्पेटमध्ये अडकतो आणि ती खाली पडणार असते. तेवढ्यातच अर्णव तिला जाऊन सावरतो. अर्णवने तिला मिठीत घेतलेलं असतं, ती अर्णवच्या मिठीत आलेली असते, आणि ते सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर अर्णव हे सगळं करत असतो, त्याच्या मनात काही नसतं, पण आता ती जी मुलगी आहे ती नक्कीच अर्णवच्या प्रेमात पडलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.